मग आजचं जे सेशन आपल्याला स्टार्ट करायचं आहे, तर त्या सेशनमध्ये आता मला सेल्सशी रिलेटेड गोष्टी घेऊन जायच्या होत्या. तर मी असं ठरवलं की मग सेल्स कनेक्टेड इन सिरीज, सेल्स कनेक्टेड इन पॅरलल, त्याच्या रिलेटेड मी तुमचे काही कन्सेप्ट कव्हर करावेत. तर व्हॉट डू आय एक्सपेक्ट तुमच्याकडनं बच्चा पार्टी. तर मी एक्सपेक्ट करतो की आपलं जे मॉड्यूल तुम्हाला दिलेले आहेत मॉड्यूल्स, तर इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स मधलं जे मॉड्यूल्स आहेत ते मॉड्यूल्स तुम्ही सोडवायला घ्यावेत आणि त्याच्यामध्ये काही अडचण आली तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्ही मला डाऊट्स विचारावेत, ही माझी अपेक्षा आहे. बरं, मग आता मी काही क्वेश्चन्स तुम्हाला घेतो जेणेकरून तुम्हाला त्याची बेसिक आयडिया क्लिअर होईल. तर आता मॉड्यूल्स सर्वांकडे जर असतील, तुमच्यापैकी काही जणांकडे मॉड्यूल्स म्हणजे आता ज्यांनी मॉड्यूल्स कलेक्ट केलेत इथं ऑफिसमधनं त्यांच्याकडे ऑब्विसली ते मॉड्यूल्स आहेत. नसतील तरी मी अपेक्षा करतो की मी इथं स्क्रीनवर ते लिहून देईल आणि ज्यांच्याकडे मॉड्यूल्स आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे की मॉड्यूल 3 काढा, आपलं फिजिक्सचं मॉड्यूल 3. प्रेम घेता येईल का? साक्षी, शिवराज, सिद्धी आता घेऊन बसता येईल का? यस सर. साक्षी जी, ओके. अनुष्का आहे का? मॉड्यूल आहे का सोबत? गावाकडे गेलीस तू? मग मॉड्यूल 3 काढा. मॉड्यूल 3 मध्ये तुम्ही 11व्या नंबरचा जो चॅप्टर आहे आपला, 11 नंबरचा चॅप्टर इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स, त्याच्या पेज नंबर तुम्ही 11.20 वर यायचंय. आणि ज्यांच्याकडे नाही आता, इन केस जर कोणाकडे नसेल बाय एनी चान्स, तरी मी इथं तो प्रॉब्लेम न्यूमेरिकल लिहिणार आहे. तर मग काल आपण रजिस्टर्स कनेक्टेड इन सिरीज आणि रजिस्टर्स कनेक्टेड इन पॅरलल घेतलंय. तर बघा चॅप्टर नंबर कुठला सांगितला तुम्हाला? 11 नंबर चॅप्टर इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स, चॅप्टर नंबर 11. आणि त्याच्यावर जायचंय, पेज नंबर आहे 11.20. टॉपला पेज नंबर लिहिलेला आहे, टॉपला, खाली नाही लिहिलेलं, पेज नंबर वरती टॉपला लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये आपला जो न्यूमेरिकल सोडवायचं आहे ते न्यूमेरिकल आहे, सपोज न्यूमेरिकल नंबर 167, क्वेश्चन नंबर 167. सो सगळे MCQs क्वेश्चन तुम्हाला तिथे प्रॅक्टिसला पाहायला मिळतील. Those who are having books, modules with them, I request them, please go through those modules, please be on that module, so that मग सर्वांना मला जी सांगण्यात जी एनर्जी आणि जो वेळ लागतोय तो माझा वाचेल. ओके, आलात का? सो 167 वर आलेत का सर्वजण? आर यू रेडी विथ द मॉड्यूल? हॅलो बच्चा पार्टी. यस सर. बर, मग क्वेश्चन नंबर 167 बघा. आपल्याला काय दिलंय? करंट थ्रू द 3 ओम रजिस्टर इज 0.5. आता मी डायग्राम काढतो, तिथं बघा असे 2 रजिस्टर दिलेले आहे. एका रजिस्टरचं नाव आहे 3 ओहम, एका रजिस्टरचं नाव आहे 6 ओहम, एका रजिस्टरचा आहे 4 ओहम. ठीक आहे. आणि यांच्या अक्रॉस एक बॅटरी दिलेली आहे. बॅटरी किती व्होल्टची आहे? तर बॅटरीचं व्होल्टेज नाही दिला. ठीक आहे, बरं, ओके बाबा. हा, पण 3 ओहम मधनं किती करंट चाललाय? इफ द करंट फ्लोइंग थ्रू द 3 ओहम देन द पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस 4 ओहम रजिस्टर विल बी. हा, ते बघा, यामधनं चालणारा करंट दिलाय 0.8 एम्पियर. तर ते विचारताय आता ह्या 4 ओहमच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप किती असेल असं विचारलंय. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस दिस 4 ओहम रेजिस्टन्स, 4 ओहम, इथं क्वेश्चन मार्क करतो. ओके. हा, आता बच्चा पार्टी हे बघा समजून घ्या, यातनं फ्लो होणारा करंट दिलाय. सोल्युशन मला स्टार्ट करताना त्यांनी 4 ऑप्शन दिलेत. स्क्रीन दिसतीये सर्वांना? माझा आवाज व्यवस्थित येतोय? साक्षी, प्रेम, साक्षी, यस, शिवराज, सिद्धी. यस सर. ओके, ग्रेट. अनुष्का, देन प्लीज सी यार. आता प्रॉब्लेम स्टेटमेंट समजलंय सर्वांना की ह्या रजिस्टर मधनं 0.8 एम्पियर करंट चाललाय. त्याच्या अक्रॉस एक 6 ओहमचा रजिस्टर आहे, तो पॅरलल मध्ये त्याला जोडलेला आहे. इथे एक बॅटरीचं व्होल्टेज कनेक्टेड आहे, किती आहे माहित नाही. ठीक आहे,
बरं, या 4 ओहमच्या अक्रॉस किती व्होल्टेज असेल असं ते म्हणतात. आता पहिली गोष्ट, ह्या 3 ओहमच्या अक्रॉस किती व्होल्टेज आहे हे फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. मग ते फाइंड आउट करायचं आहे तर त्याची व्हॅल्यू काय असेल ते पण बघावं लागेल आपल्याला. मग हे बघा, सोपं आणि सिंपल. ओहम्स लॉ. ओहम बाबा काय सांगतो, तर ओहम बाबा सांगतो कुठल्याही सर्किटमधनं फ्लो होणारं, कुठल्याही डिव्हाइसच्या क्रॉस असणारं व्होल्टेज हे दिलं जातं फॉर्म्युला त्या डिव्हाइसमधनं किती करंट फ्लो होतोय आणि त्या डिव्हाइसचा रेझिस्टन्स किती आहे त्याच्यावर. सो V इज इक्वल्स टू IR आपण लिहिलंय. मग आता बच्चा पार्टी एक सिंपल टेक्निक सांगतो. हे बघा, ज्या वेळेस आता हा 3 ओहमचा रेझिस्टन्स बघा, हा आणि हा खालचा 6 ओहमचा रेझिस्टर, हे दोघं आहे ना पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे. मग पॅरलल मध्ये 3 ओहमच्या अक्रॉस आणि 6 ओहमच्या अक्रॉस voltage across 3 ohm resistance and voltage across 6 ohm resistor is equal voltage. का बरं? As 3 and 6 are parallel connected in parallel, दोन parallel combination मध्ये connected आहे. बरं, मग मला सांगा आता ह्यातनं जाणारा करंट किती आहे बाबा, 0.8 एम्पियर. आता व्होल्टेजचा फॉर्म्युला असतो करंट मल्टिप्लाइड बाय रेझिस्टन्स. मग 3 ओहम मधनं चाललाय सर 0.8 एम्पियर मल्टिप्लाइड बाय त्याचा रेझिस्टन्स आहे 3 ओहम. सो त्याच्या अक्रॉस जेवढं व्होल्टेज असेल तेवढंच व्होल्टेज असेल ह्या 6 ओहमच्या अक्रॉस. सिंपल. हे बघा, 3 ओहम मधनं जाणारा करंट हा 0.8 एम्पियर, 3 ओहम म्हणजे त्याच्या अक्रॉस असणारा रेझिस्टन्स 3 म्हणजे करंट मल्टिप्लाइड बाय रेझिस्टन्स. घेतला फॉर्म्युला. मग जेवढं व्होल्टेज 3 ओहमच्या अक्रॉस तेवढंच व्होल्टेज 6 ओहमच्या अक्रॉस सुद्धा असेल. समजलं? अरे समजतंय की नाही मला सांगा. Yes, sir. मग किती आलं व्होल्टेज, किती आलं 6 ओहमच्या अक्रॉस. दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, 0.38 into 3. सो व्होल्टेज अक्रॉस 6 ओहम ते आलं 2.4 व्होल्ट. मग जेवढं व्होल्टेज, आता समजून घ्या बच्चा पार्टी, इंटरेस्टिंग, जेवढं व्होल्टेज 6 ओहम रेझिस्टरच्या अक्रॉस आहे तेवढंच 3 ओहमच्या अक्रॉस आहे. म्हणजे 3 ओहमच्या अक्रॉस पण किती आलं, त्याच्या अक्रॉस पण व्होल्टेज तेवढंच आलं सर, कारण दोघं कसे कनेक्टेड आहे, पॅरलल, आणि पॅरलल मध्ये दोघांच्या अक्रॉसचं व्होल्टेज असतं सेम. पण तुम्ही म्हणताल मग सर हे आपण का काढलं, त्याचं कारण आहे, जर मला माहिती आहे की 3 ओहम मधनं 0.8 एम्पियर करंट जातोय तर 6 ओहम मधनं किती जातोय बाबा हे मला जाणून घ्यायचंय. मग जाणून घ्यायचं म्हटल्यानंतर काय, तर मला आता व्हॅल्यू माहिती आहे. व्होल्टेज अक्रॉस 6 ओहम किती रे बच्चा पार्टी, मी असं लिहिल, व्होल्टेज अक्रॉस 6 ओहम इज इक्वल्स टू त्यातनं फ्लो होणारा करंट फ्लोईंग थ्रू 6 ओहम मल्टिप्लाइड बाय रेझिस्टन्स. मग रेझिस्टन्स किती आपला 6 ओहम आणि करंट किती आहे माहित नाही, व्होल्टेज माहिती आहे सर 2.4 व्होल्ट. मग करंट मल्टिप्लाइड बाय 6, मग I इज इक्वल्स टू मला मिळाला, सांगा 6 तिकडे गेला, 2.4 डिवायडेड बाय 6, तर I इज इक्वल्स टू बनाला 0.4 एम्पियर. कळतंय का? मग मला सांगा आता, तुम्हाला वरच्या रेझिस्टन्स मधनं जाणारा करंट माहिती होता 0.8 एम्पियर, आता खालच्या मधनं जाणारा पण कळाला, बरोबर का? अनुष्का, साक्षीजी, प्रेम, साक्षी, यश, शिवराज, सिद्धी, तनिष्का, समजतंय का कन्सेप्ट? समजला का? मग दोघांमधलं जाणारा आपल्याला करंट मिळतोय, करंट मिळालाय. मग करंट मिळाल्यानंतर व्होल्टेज काढणं काय अवघड आहे. बघा आता परत एकदा सांगतो, हे बघा, वरचा जो रेझिस्टन्स होता, खालचा जो रेझिस्टन्स होता, वरच्या रेझिस्टन्स मधनं जो करंट चालला होता तो किती होता 0.8 एम्पियर. खालच्या मधनं जाणारा पण समजला आता, तो फाइंड आउट केला आपण, किती 0.4 एम्पियर. वरती रेझिस्टन्स होता 3 ओहम, खालती रेझिस्टन्स होता 6 ओहम. मग ह्या दोघांमधनं जाणारा करंट आता तुम्हाला मिळालाय. आता हेच दोन करंट पुढे येऊन दोघांची काय होणार आहे रे, ऍडिशन. आणि तोच करंट, हे बघा, इकडून एक नदी आली, इकडून एक नदी आली, दोघांचा संगम झाला, 0.8 अधिक 0.4, दोघांची काय झाली इथे ऍडिशन, किती बनेल 1.2 एम्पियर. आणि त्याच्याच पुढे एक रेझिस्टन्स आहे, त्याचं रेझिस्टन्स किती आहे रे 4 ओहम. मग आता एवढा करंट याच्यातनं चाललाय तर याच्या अक्रॉसचं व्होल्टेज सांगा, असा त्यांचा प्रश्न आहे. कळतंय का? मग व्होल्टेज अक्रॉस 4 ओहम विल बी इक्वल टू
करंट फ्लोइंग थ्रू इट विल बी 1.2 एम्पियर मल्टीप्लाइड बाय इसका रेजिस्टेंस 4 ओम। दोनों का मिला के कितना वोल्ट हुआ बोलो, मल्टीप्लाई करके 4.8 वोल्ट्स। अंडरस्टूड? हेलो बच्चा पार्टी बताओ, समझ Yes, में sir. आया? सिंपल कंसेप्ट ना, सिंपल कंसेप्ट। सिद्धि, शिवराज, तनिष्का, साक्षी, शिव साक्षी जी, अनुष्का, या ओके फाइन देन, आय एम हॅपी. सो अशा प्रकारे कन्सेप्ट विचारतात, एका रजिस्टर मधनं दिलाय. कॉन्सेप्ट कसे अप्लाय करायचे बघा, काल मी तुम्हाला कंपॅरिझन शिकवलं होतं. व्होल्टेज सॉरी रेजिस्टर्स कनेक्टेड इन सिरीज, रेजिस्टर्स कनेक्टेड इन पॅरलल. मग त्याच्यावर बेस आपण हे रिलेशन घेतोय. त्याच्याच खालोखाल आता एक प्रश्न आहे 168 नंबरचा. सो लगेच 168 मी डिराइव्ह करतो आता. सो 168 डायग्राम बघा कशी आहे. ज्यांच्याकडे बुक नाही आहे त्यांच्यासाठी मी डायग्राम सुद्धा काढतोय. सो 168 मध्ये इथे एक बॅटरी दिलेली आहे, बॅटरीचं व्होल्टेज दिलंय आणि रजिस्टर्स असे दिलेत अशा फॅशन मध्ये बघा. सो फर्स्ट वाला ऐसा कनेक्टेड है, सेकेंड वाला ऐसा कनेक्टेड है और तीसरा वाला कुछ इस प्रकार कनेक्टेड है. हाँ, तो अभी फर्स्ट वाले का रेजिस्टेंस कितना 30 ओहम, दूसरे का 30 ओहम, तीसरे का 30 ओहम, और ये वोल्टेज कितना यहाँ पे 2 वोल्ट. तो आपसे बोला गया है मैग्नीट्यूड ऑफ करंट I फ्लोइंग थ्रू द सर्किट. ये सर्किट में सपोज इथून I करंट निघाला या सर्किट मधनं, तोच I करंट परत रिटर्न होत असतो, फिरून येतो सगळीकडनं, आणि मग ह्या सर्किट मधनं फ्लो होणारा हा I करंट किती आहे असं ते म्हणतात. टू फाइंड I. सर्किट समजलं सर्वांना? सर्किट डायग्राम दिलेली त्यांनी डायग्राम मध्ये. ज्यांच्याकडे पुस्तक नाहीये त्यांच्यासाठी मी डायग्राम काढली आहे. अनुष्का प्रॉब्लेम स्टेटमेंट समजलं? साक्षीजी, प्रेम, साक्षी यस प्रॉब्लेम Yes, sir. या ओके. सो मग काल शिकवल्याप्रमाणे आठवतंय का सर्वांना? हे बघा, घरातून किती करंट निघाला, घरातून निघाला म्हणजे हमेशा पुढच्या दरवाजाने चाललोय आपण, मागच्या दरवाजाने नाही. मोठा दरवाजा, हा, तिथून बाहेर पडलो, I नावाचा करंट आहे, निघाला निघाला निघाला. त्याच्या समोर आता इथं आल्यानंतर 2 रस्ते आलेत, समजून घ्या. सपोज ह्या रस्त्याने चाललाय I1 करंट, हाच I1 30 मधनं बाहेर पडला, इथं आला इथं आला, आता टर्न मारला भाऊने, टर्न मारून परत ह्या 30 मधनं चाललाय. मग मला सांगा करंट बदलला की सेम करंट चाललाय? जो करंट इथून 30 मधनं चाललाय तोच पुढच्याही 30 मधनं चाललाय, सेम I1 नावाचा आहे. ठीक आहे. बरं, आता इथून ज्यावेळेस त्यांचे फाटे फुटले होते तर एक चालला होता I1, दुसऱ्या मार्गाने चालला I2 तोच I2 ह्या 30 मधनं आला, परत हे I1 आणि I2 चा संगम झाला इथे आणि दोघांचा मिळून परत I मिळाला. जो I वरतून स्प्लिट झाला होता 2 फाट्यांपासनं, तोच ह्या फाट्यावर आल्यानंतर पुन्हा एकदा एकत्र झालाय. कन्सेप्ट समजतोय का? मग काल शिकवलं होतं, जर वेगवेगळ्या रेजिस्टर, हा 30 ओमचा रेजिस्टर, हा 30 ओमचा रेजिस्टर, वेगवेगळ्या रेजिस्टर मधनं जर सेम करंट चालला तर रेजिस्टर सिरीज मध्ये कनेक्टेड आहेत की पॅरलल मध्ये, सांगा बरं. 30 नावाचे 2 वेगवेगळे रेजिस्टर आहे, पण त्यांच्यामधनं जर सेम करंट फ्लो होत असेल, जो पहिल्या 30 मधनं चाललाय तो 30 मधनं Parallel. नाही 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 रे भाऊ, पॅरलल कसं काय? 2 different resistors but same current, those resistors are connected in series. आणि जर वेगवेगळ्या रेजिस्टर मधनं वेगवेगळा करंट चाललाय तर पॅरलल. मग बच्चा पार्टी, ये डायग्राम कुछ इस प्रकार बनेगा. देखो ये 20 वोल्ट का बैटरी है, इसके सामने सपोज मैंने क्या किया, ये 30 और ये 30 दोनों सीरीज में है, तो दोनों सीरीज में मतलब दोनों का एडिशन किया ऐसा, ठीक है. और ये बीच वाला 30 वाला, ये देखो इसमें से जा रहा था अपन का I2 करंट, इधर से जा रहा था I1 सेम करंट जा रहा है दोनों रजिस्टर से. सो दोनों का एडिशन किया 30 + 30, बिकॉज रजिस्टर सीरीज में जब होते हैं तो दोनों का डायरेक्ट एडिशन करने का, 2 रजिस्टर्स का, और इसके पैरेलल में है ये 30. ठीक है. सो दिस इज 2 वोल्ट. सो 30 इन 30 पैरेलल हो गया 60,
और ये 60 और ये 30. अभी ये दोनों कैसे दिख रहे हैं आता सांगा. हे दोन्ही कसे दिसतात. हे 30-30चं ऍडिशन करून टाकलं 60, ह्या 30चं आणि ह्या 30चं 60 आणि हे 30 दोघं कसे दिसतायत रे आता म्हणून पॅरलल. यस करेक्ट करेक्ट. सो बच्चा पार्टी मग हा 2 व्होल्ट आणि हे बघा हा इथला 30 ओहम आणि दोघांची ऍडिशन करून जो आला होता हा 60 ओहम. हे दोघं आता पॅरलल मध्ये दिसतात मला आणि यांचं पॅरलल इफेक्टिव्ह कॉम्बिनेशन मी काल शिकवलंय तुम्हाला की पॅरलल मध्ये एक तर तुम्ही ही मेथड वापरा 1/RP इज इक्वल्स टू 1/30 ओहम प्लस 1/60. एक तर डिनॉमिनेटर इक्वल करा किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा तुम्हाला जे आवडतंय ते. मी तर जाणार बाबा डिनॉमिनेटर इक्वल करायला. सो डिनॉमिनेटर इक्वल करायचं म्हणजे याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 30 गुणिले 2 हा 60 बनेल आणि हा पण 60 आहेच ऑलरेडी. सो वरती बनलं 2/60 इकडे बनलं 1/60 आणि दोघांचं जर डिनॉमिनेटर सेम असेल तरच आपण दोघांची ऍडिशन करू शकतो. मग यस डिनॉमिनेटर इक्वल 2 + 1 डिवाइडेड बाय क्या 60. दिस इज 1/RP. So this is 3/60. But I am not interested in 1/RP. I am interested in RP. तो RP मतलब उल्टा बन गया और उल्टा रेसिप्रोकल लेंगे मतलब RP is equals to 60/3 which is 20 आणि रेजिस्टन्स युनिट ओहम मध्ये. मग बच्चा पार्टी या केस मध्ये आपल्याला आता एकच बॅटरी पाहिजे. एक बॅटरी कोण आहे रे बाबा 2 व्होल्टची आणि एकच रेजिस्टन्स आहे तो कोण RP नावाचा किती 20 ओहम. मग आता ह्या सर्किट मधनं एकच करंट फ्लो होणार आणि त्याचं नाव असेल I करंट कारण जो बॅटरीच्या दरवाजापासून निघला आणि परत बॅटरीकडे रिएंटर करतो. म्हणजे इकडे जे सर्किट होतं बच्चा पार्टी सगळं त्याला आपण एका सिंगल रेजिस्टरने रिप्लेस केलंय समजून घ्या. साक्षी शिवराज तनिष्का साक्षी यस प्रेम अनुष्का समजलं या ओके ग्रेट देन. सो मग आता बघा एकच रेजिस्टर आणि मी तुम्हाला काल शिकवलंय ओम्स लॉ कसा असतो I net इज इक्वल्स टू V net अपॉन R net. ह्या सगळ्या रेजिस्टरचं सगळ्या रेजिस्टर मध्ये जे व्होल्टेज आहे ते किती आहे तर 2 व्होल्ट आहे. रेजिस्टर किती आहे सर्किटचा तर 20 ओहम आहे. सो 2/20 म्हटलं की मग माझं आन्सर बनेल 1/10 आणि करंट आहे करंटची व्हॅल्यू बनली 1/10 एम्पियर. चीजें यहाँ तक क्लियर. आन्सर समजले सर्वांना. Yes, sir. आन्सर समजते मग सर्वांना. सिंपल आहे स्ट्रेट फॉरवर्ड आहे. सिंपल आहे स्ट्रेट फॉरवर्ड आहे का सांगा. परत एकदा सांगतो हे बघा तुमचं कन्फ्युजन कुठं झालं तर मला माहिती आहे. तुम्हाला वाटलं की हे 30 आणि हा 30 हे पॅरलल मध्ये नाही. एक 30 आणि दुसरा 30 सिरीज मध्ये आले का सिरीज मध्ये कारण त्यांच्यातनं फ्लो होणारा करंट सेम होता. समजतंय ठीक आहे. बरं आणखी एक देतो प्रॅक्टिस साठी चला पटकन कारण काल जे शिकलोय ना सगळ्यात जास्त आहे ना मुलं कन्फ्यूज कशात होतात ना तर ह्या सर्किट्स मध्ये. तर आता हे बघा तुमच्या समोर सर्किट ड्रॉ करतोय 163 नंबरचं न्यूमेरिकल आहे 3 ओम 3 ओम 3 ओम. प्लीज मायक्रोफोन म्यूट करा. कुणाचा मायक्रोफोन टर्न ऑन आहे प्लीज म्यूट युअर सेल्फ या थँक्यू. बर हे बघा 3 3 3 आणि इथं P आणि Q नावाचे 2 पॉइंट्स आहेत. इथं 2 ओम आणि हा 2 ओम आहे. ते म्हणतायत की फाइंड total resistance between points P and Q. P आणि Q पॉइंट मध्ये रेजिस्टन्स किती असेल. कधी पण लक्षात ठेवायचा रेजिस्टन्स हा 2 पॉइंटच्या दरम्यान मोजला जातो. ओके अनुष्का प्रॉब्लेम स्टेटमेंट समजते. साक्षीजी प्रेम साक्षी यस शिवराज सिद्धी अनुष्का या ओके. मग बघा आता हे बघा 3 3 3 हे तिघ कसे दिसत आहेत रे तुम्हाला तुम्ही सांगा. पाहून कसं दिसतंय पाहून. ह्या P आणि Q ला हात लावायचा नाही ह्याला रिड्यूस करत यायचं. ह्या सर्किटला रिड्यूस करू नये. या सर्किट मध्ये एकच रेजिस्टन्स राहायला पाहिजे टोटल रेजिस्टन्स.
सगळे रेजिस्टर सिरीज पॅरलल वाकडे तिकडे कसे असतील त्यांना आपलं प्रिन्सिपल वापरायचं वाकडे तिकड्याचं. चला बरं लावा मग, लावा लॉजिक लावा चला पटकन. हे तीन कसे दिसतात हे तिघही सांगा बरं. पॅरलल. यस. कसं ओळखलं तर हे बघा समजून घ्या. सपोज या पी मधनं करंट फ्लो व्हायला सुरुवात झाली. जो करंट 2 मधनं जाईल तो इथं आला, इथं आल्यानंतर इथं विभागला गेला. याला नाव दिलं सपोज I1, याला नाव दिलं सपोज I2. ठीक आहे. आता इथं आल्यानंतर इथूनही विभागला जाईल. मग इथं विभागला गेल्यानंतर मी सपोज याला नाव दिलं असं करतो की हे I2 नाव लिहिण्याच्या ऐवजी इथं ह्या ब्रांच मधनं लिहितो I2, ह्या ब्रांच मधनं लिहितो I3. आता बघा हा I3 आला, इकडनं I2 आला, दोघांची परत इथं ऍडिशन झाली, इथं बनला I2 + I3 आणि इकडनं I1 आला. म्हणजे जेवढा करंट वेगळा निघाला होता त्या सगळ्यांची परत येऊन इथं संगम झाला आणि इथं मिळतोय I1 + I2 + I3. परत इथून ज्यावेळेस स्प्लिट झाला त्यावेळेस सपोज असं आपण मांडलं की I1 + I2 + I3 नावाचा टोटल करंट इथून स्प्लिट झाला. बरं ते लॉजिक नाहीये. लॉजिक काय की प्रत्येक रेजिस्टर मधनं सर डिफरंट करंट फ्लो होतोय अँड इफ डिफरंट करंट फ्लोज थ्रू different resistors then those resistors are connected in parallel. तो 3 मग त्यांचा एक रेजिस्टन्स 1/RP इज इक्वल्स टू बघा 1/3 + 1/3 रेजिस्टर्स ज्यावेळेस पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे त्यांच्या रेसिप्रोकलची ऍडिशन घ्यायची. मग तिघांचा न्यूमरेटर सेम आहे का? हो सर. मग वरच्या 1 + 1 + 1 ची पण ऍडिशन डिवायडेड बाय 3 दिस इज 1/RP. सो 1 + 1 + 1 न्यूमरेटरची ऍडिशन केली. सो देअरफॉर 1/RP इज इक्वल्स टू 3/3. आता RP नाही पाहिजे मला, 1/RP नाही पाहिजे, RP पाहिजे. सो RP इज इक्वल्स टू 3/3 विच इज नथिंग बट 1 ओहम. त्याला काही फरक पडत नव्हता पण ठीक आहे. आणि याचा एक शॉर्टकट पण मी तुम्हाला काल सांगितला होता, तो इथं अप्लाय करून दाखवतो. शॉर्टकट बघा आता. तर ज्यावेळेस इक्वल व्हॅल्यूचे 3 इक्वल व्हॅल्यू, सगळ्या रेजिस्टरची व्हॅल्यू सेम आहे. ज्यावेळेस इक्वल व्हॅल्यूचे n रेजिस्टर्स हे पॅरलल मध्ये कनेक्टेड असतात तर RP इज इक्वल्स टू असं लिहितात R/N. आपल्या केसमध्ये प्रत्येक रेजिस्टरची व्हॅल्यू होती 3 ओहम. असे किती नंबर ऑफ रेजिस्टर होते? 3 रेजिस्टर. सो n ची व्हॅल्यू 3, प्रत्येक रेजिस्टरची व्हॅल्यू 3 ओहम. मग डायरेक्ट बघा आन्सर मिळून जाते RP ची व्हॅल्यू 1 ओहम. कळलं का? अरे बंदे लोग समझ में आए क्या? बताओ चलो जल्दी. RP का वैल्यू कितना आया? 1 ओहम. शिवराज, तनिष्का, सिद्धि, साक्षी, सिंपल ना? लेकिन अभी यहाँ तक अपना न्यूमेरिकल खत्म नहीं हो रहा है बाबा. ये 3 को रिप्लेस किया तो मेरे जो 2 टर्मिनल थे, मेरे जो 2 अनमोल रतन थे P और Q, उनका क्या करे? तो ये था अपना P से लेके यहाँ था 2 ओहम, लेकिन ये 3 रत्नों का बन गया 1 ही ओहम, 1 ओहम. और यहाँ पे फिर से ये P टर्मिनल, यहाँ पे 2 ओहम, यहाँ पे 2 ओहम, ये Q टर्मिनल. ये दोनों के बीच रेजिस्टेंस निकालना है अपन को. सो 2 ओहम, 1 ओहम, 2 ओहम. हाँ, तीनों भी बोलो अभी. जो करंट ये 2 ओम से जाएगा वही करंट ये RP से जाएगा, वही करंट ये 2 ओम से जाएगा. सो सेम करंट थ्रू डिफरंट रेजिस्टर्स. करंट जर सेम असेल प्रत्येक रेजिस्टर मधनं फ्लो होणारा तर ते रेजिस्टर सिरीज मध्ये की पॅरलल मध्ये? सिरीज. करेक्ट. सगळ्या रेजिस्टर मधनं सेम करंट चाललाय. सो P आणि Q च्या अक्रॉस जे सगळे रेजिस्टर असतील ते सिरीज मध्ये येतील आणि सिरीज मध्ये सर डायरेक्ट ऍडिशन घडते. हा P आहे, हा Q आहे. मग सगळ्यांची ऍडिशन 2 + 1 + 2 टोटल किती आला? 5 ओहम. कळलं का? आन्सर समजतंय का मला सांगा. बच्चा पार्टी बताओ. अंडरस्टूड? सिंपल है, लॉजिक सिंपल है. सो अनुष्का, साक्षी जी, प्रेम, साक्षी, यस, शिवराज, सिद्धि, यस सर. अनुष्का, या ओके.
सो ग्रेट टू नो की यस यू आर गेटिंग माय पॉइंट की सर्किट रिड्यूस करत यायचं किंवा टोटल रेजिस्टन्स सांगितला, टोटल करंट सांगितला बॅटरीचा, काही असू दे, तर ते सिंपल मध्ये डायरेक्ट ऍडिशन करायची. ओके. हा बरं. आता एक थोडस मोठं नेटवर्क आहे बरं का. क्वेश्चन नंबर 161 लिहिलंय त्यांनी, 161. तर ज्यांच्याकडे बुक आहे त्यांनी 161 वाला बघा न्यूमेरिकल. आता त्यांनी म्हटलंय इन द फॉलोइंग फिगर शोज ए नेटवर्क ऑफ रेजिस्टन्सेस द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी. आता बघा, हे बघा रे सर्वांनी, जे पॉइंट देतात ना ते त्या पॉइंटला हात लावायचा नाही. ए आणि बी च्या अक्रॉस इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किती असेल. इथं रेजिस्टन्स आहे 3 ओहम. आता आहे ना, मला असं दिसतंय 1 2 3 4 5 6 हा षटकोन आहे असं दिसतंय मला. षटकोन म्हटल्यानंतर असं, एकच मिनिट. हा, सो इथे एक रेजिस्टन्स आहे, त्यानंतर इथे एक रेजिस्टन्स आहे, घेतलं मी. त्यानंतर इथे एक रेजिस्टन्स आहे, त्यानंतर इथे एक रेजिस्टन्स आहे, त्यानंतर इथे एक रेजिस्टन्स आहे. असं षटकोन आहे बरं का. आणि या षटकोनाला आहे ना प्रत्येक ठिकाणी त्यांनी जोडलंय. मग याला ए बी सी पॉईंट दिलंय, याला डी पॉईंट दिलाय, याला ई पॉईंट दिलाय नाव, याला एफ दिलंय आणि याला ए दिलंय. मग ए आणि सी च्या दरम्यान 6 ओहम आहे. हे सगळे जे कडेचे आहेत ना, हे सगळे 3 ओहम आहे. हा 3 ओहम आहे, हा 3 ओहम आहे, हा पण 3 ओहम आहे, हा पण 3 आहे. आणि हे ए टू सी च्या दरम्यान जे आहेत ना ते सगळे 6 ओहम आहे. सो मी असं लिहितोय बघा, ए टू सी 6, त्यानंतर ए टू डी तो पण 6 आणि हा ए टू ई तो पण 6. ठीक है. सर्वांना न्यूमेरिकल समझते क्या बघा 6 6 6. अरे बाप रे सर, ये तो बहुत ही बड़ा नेटवर्क है. घबराने का नहीं बाबा, नो फियर व्हेन ऑलरेडी वाघ इज हियर. ठीक है. सो ऑलरेडी टाइगर के साथ आप बोल रहे हो, बातें कर रहे हो, तो क्या घबराने का है ना. अनुष्का, या अनुष्का वाघ नावाने पण एक जण आहेत जॉईन झालेल्या विद्यार्थिनी आपल्या, तर त्यांना पण वाघ म्हटल्यानंतर चेकाळल्या त्या पण. ओके. सो अनुष्का इथे बघा आता, तर ए बी रेजिस्टरच्या अक्रॉस किती रेजिस्टन्स असेल असं त्यांचं म्हणणं आहे. मग हे सगळं सर्किट आहे ना आता रिड्यूस करत यायचं. सर एवढं कुठं असतं का सर रिड्यूस करत यायला. अरे लय सोपं आहे, फक्त तुमचा बघण्याचा दृष्टिकोन तुम्हाला त्या पद्धतीने ठेवायचा आहे. सर्किट दिसतंय सर्वांना, प्रेमाने बघा, रागाने पाहायचं नाही. वाघ सांगतोय म्हणून प्रेमाने बघा एकदा. ठीक आहे. वाघच ऐकलं नाही तर वाघ डरकळी पडतो, नाही तर फाडून खातो. मग सो समजून घ्या. आता हे बघा, ज्याच्या अक्रॉस काढायचंय त्याला हात लावायचा नाही. बाकी सगळं सर्किट रिड्यूस करत यायचं. रिड्यूस कसं करणार सर, तेवढं तर कळलं पाहिजे. अरे लय सोपं आहे बघा. आता आपण काय करूयात, आधी हे इकडनं सुरुवात करूयात. हे असं 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 रिड्यूस करत आहे ना, असं असं येऊया आणि मग इथे येऊ, ए बी कडे येऊ. मला सांगा, हे बघा बघा सर्वांनी लक्ष द्या. हा 3 ओहम, हा 3 ओहम, हे दोघं कसे आहेत रे. हा 3 ए टू एफ मधला 3 आणि एफ टू ई मधला 3 कसे आहेत रे, सिरीज मध्ये की पॅरलल. फक्त 3 आणि 3 बद्दल सांगा. कसं ओळखलं. व्हेरी गुड. कसं ओळखलं. खूप छान. बरोबर आहे, उत्तर बरोबर आहे. पण कसं ओळखलं. 3 आणि 3 सिरीज मध्ये आहेत. डिफरंट रेजिस्टर मधून सेम करंट. करेक्ट. डिफरंट रेजिस्टर. 3 आणि 3 मधनं जो करंट इथून जाईल ना, तोच करंट ह्या 3 मधनं पण जाणार आहे. कारण करंट बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्गच नाहीये. ह्या 3 मधनं जेवढा जाईल ना तेवढाच ह्या 3 मधनं जाणार आहे. मग हे दोघही कसे आले, सिरीज मध्ये. दोघं जर सिरीज मध्ये आले तर 3 अधिक 3 ची काय झाली रे, ऍडिशन झाली डायरेक्ट. मग 3 अधिक 3 किती झाला, एकच करून दाखवणार मी तुम्हाला. इथं बघा 3 अधिक 3 किती झाला, मग 6 ओहम. मग बच्चा पार्टी, हे बघा इथं मी इथंच मॉडिफाय करतो हे सर्किटला. तुम्हाला समजलं असेल तर इथंच मॉडिफिकेशन करतात वाघ सर. समजून घ्या काय करतात मॉडिफिकेशन वाघ सर. तर 3 आणि 3 चा सर आमचा रेजिस्टन्स डायरेक्ट एकच राहिला आणि त्या एकच रेजिस्टन्सचं नाव आलं, काय आलं सांगा. हे बघा 3 अधिक 3 ची ऍडिशन झाली आणि त्याच्याऐवजी मी लिहिला 6 ओहम.
मग आता मला सांगा, हा 6 आणि हा 6 कसे आहेत रे? पॅरलल. कसं ओळखलं? व्हेरी गुड. पॅरलल मध्ये कसं ओळखलं? तर रेजिस्टर्स डिफरंट, त्यांच्यातनं जाणारा करंट सुद्धा डिफरंट, कारण याची वाट वेगळी आहे, याची वाट वेगळी आहे, बरोबर. मग 6 आणि 6 आले पॅरलल. मग या 6 आणि 6 जर पॅरलल जर केलं तर मगाशी एक शॉर्टकट शिकवला होता, जर इक्वल व्हॅल्यूचे रेजिस्टर्स हे पॅरलल मध्ये असतील तर तुम्ही लिहायचा फॉर्म्युला R/N. किती रेजिस्टर्स आहेत 6 आणि 6 ओम व्हॅल्यू आले? किती रेजिस्टर्स आहे? हा 6 ला विचारच नाही करायचा, आता इकडे पाहायचं नाही. 2. एकलव्याने फक्त इथं लक्ष द्यायचं. आता एकलव्याप्रमाणे 6 आणि 6 असे 2 रेजिस्टर्स आहेत. मग यांची व्हॅल्यू आली 2. 6 अधिक 6/2 किती झालं? आरपी ची व्हॅल्यू. आरपी ची व्हॅल्यू पॅरलल कॉम्बिनेशन किती आला ह्या दोघांचा? 3 ओहम. मग बच्चा पार्टी याला पण रिड्यूस करून टाकूया. हे बघा, 6 आणि 6 डिलीट, 6 आणि 6 डिलीट करून टाकले. मग इथं किती आला? आता रेजिस्टन्स किती आला इथे? फक्त 2 ओहम, सॉरी 3 ओहम. ठीक आहे. मग बघा आता हा 3 ओहम झाला. बघा आधीचं सर्किट मी छोटं छोटं करत चाललोय, गमतीदार आहे की नाही. मग आता परत हा 3 आणि हा 3 इकडचा कसे दिसत आहेत दोघं? 3 आणि 3. 6 कडे बघूच नका अजून, 6 आपल्याकडे पाहतोय तिरकट. यस, हा 3 आणि हा 3 सिरीज मध्ये. कसं ओळखलं? डिफरंट रेजिस्टर, सेम करंट. करेक्ट. सो 3 आणि 3 पण परत आले सिरीज मध्ये. मग सिरीज मध्ये डायरेक्ट ऍडिशन. मग बच्चा पार्टी याला पण डिलीट करतो, यांच्याऐवजी एकच रजिस्टर रिप्लेस करूयात. कळतंय का? बघा लय भारी चाललंय. एक ऍट ए टाइम, सिंगल रजिस्टर ऍट ए टाइम. मग इथं रिप्लेस करायचं म्हणजे काय? त्यांचा दोघांचा मिळून कंबाईन रेजिस्टन्स आलेला काढायचा. ओए बाबा, ये क्या रबर आ गया क्या बीच में? सिलेक्ट हो गया क्या? हाँ ठीक है. ओए बाबा थांब बाबा. हा हे 6 ओहम. मग परत हा 6 आणि हा 6 कसे दिसत आहेत? पॅरलल मध्ये. बच्चा पार्टी हे असंच चालतंय. मग आता हे रिड्यूस करा. आता डायरेक्ट 6 आणि 6 पॅरलल मध्ये. सर इफेक्टिव्ह काय येणार? 3. परत 3 आणि 3 सिरीज मध्ये, त्यांचं झालं परत 6. 6 आणि 6 परत पॅरलल मध्ये, त्यांचं झालं 3 आणि 3 परत सिरीज मध्ये, त्यांचं झालं 6. म्हणजे फायनल आन्सर मध्ये तुम्हाला 3 ओहम आणि 6 ओहम एकमेकांना पॅरलल मध्ये दिसतील. सो सगळं जे सर्किट आहे ते रिड्यूस होईल बच्चा पार्टी. हा टर्मिनल होता ए, हा टर्मिनल होता बी, इथं आलाय 3 ओहम आणि सगळ्या रेजिस्टन्सचा जो इफेक्टिव्ह आला तो आला 6 ओहम. आता परत 3 आणि 6 कसे दिसत आहेत? 3 आणि 6 कसे दिसतात Parallel. सांगा. यस, व्हेरी गुड. पॅरलल मध्ये. आणि पॅरलल मध्ये आपल्याला माहिती आहे RAB. आता RAB ह्या 2 टर्मिनलच्या अक्रॉस जे रेजिस्टन्स आहे, एक तर तुम्ही दोघांचं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन घेऊन त्यांना डिवाइड करा ऍडिशननी, त्यांच्या 6×3=18, 6 अधिक 3 9 म्हणजे 2 ओहम असं उत्तर येईल. किंवा रेसिप्रोकलची ऍडिशन, ऑर 1/RP is equals to 1/3 plus 1/6. ही मेथड तर माहितीच आहे, डिनॉमिनेटर इक्वल करायचा. लक्षात घ्या, बरेचसे मुलं घाई गडबडीत आता वरती 2 ने मल्टिप्लाय केलं, खाली पण 2 ने केलं तरच 6 येईल. प्लस 1/6, दोघांचा डिनॉमिनेटर इक्वल आहे. सो 2 + 1 3 डिवायडेड बाय 6. पण लक्षात घ्या हे 1/RP आहे. बऱ्याच वेळेस आपण घाई गडबडीमध्ये RP सांगितलाय तर आपण हा 1/RPच लिहून मोकळा होतो. सो ह्याचा रेसिप्रोकल घ्यायला विसरायचं नाही. उलटा केला 6/3, सो 2 ओहम. म्हणजे मी हे बघितलंय, म्हणजे ह्या सिली मिस्टेक्स मुलं करतात. आणि हे मिस्टेक्स होण्याचं कारण फक्त आणि फक्त असतं, तुम्हाला स्पीडमध्ये न्यूमेरिकल सोडवायचे असतात. कारण ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आहे ह्या सगळ्या कमी वेळात जास्त प्रश्न अचूकरित्या अटेम्प्ट करण्याच्या परीक्षा आहेत. मग याच्यामध्ये ना कुठेतरी त्या घाई गडबडीमध्ये ना आपण सिली मिस्टेक्स करतो. 1/2 लिहून मोकळे होतात. 1/2 ओहमचा सुद्धा ऑप्शन कधी कधी त्या न्यूमेरिकल मध्ये मुद्दामून दिलेला असतो आणि आपल्याला असं वाटतं यस आपलं आन्सर आलं. आणि ज्यावेळेस रिझल्ट येतो
त्यावेळेस कळतं यार नाही आपल्या चुका झाल्या म्हणून. सो समजून घ्या, ओमजून घ्या की बाबा काय आपली गलती होऊ शकते, कशा रीतीने आपल्या गलत्या होऊ शकतात. तर हे बेसिक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही समजून घ्यायला पाहिजेत. बर आता बच्चा पार्टी आणखी एक न्यूमेरिकल घेतो. थोडं इलेक्ट्रिक करंटलाही मी वाव देतो आणि जे थोडे कॉम्प्लिकेटेड आहेत ना रेजिस्टरचे सर्किट, आयडियल सर्किट म्हणून पण ते रिप्लेस होतात, पण ते तो पार्टी तर लगेच मी एक्सप्लेनेशनला नाही घेत. ठीक आहे. सो आजचा वेळ दिलाय कॉम्प्लिकेटेड सर्किट म्हणजे ऍटलिस्ट करंट इलेक्ट्रिसिटीचे न्यूमेरिकल्स घ्यायला, तर मी ते घेतोय. सो आन्सर मिळालं आपल्याला, फायनल आन्सर 2 Ohm. आता क्वेश्चन नंबर 171 बघा, पेज नंबर 11.21 वर या सर्वांनी. तर एक सर्किट दिलंय, त्या सर्किट मध्ये 3 रेजिस्टन्सेस आहे. पहिला आहे 6 Ohm, दुसरा पण आहे 6 Ohm, तिसरा पण आहे 6 Ohm. ऑल आर कनेक्टेड इन पॅरलल. आणि इन केस इथं बघा, इथं दिलाय 6 Ohm, इथं दिलाय 6 Ohm आणि इथं पण खाली दिलाय 6 Ohm. सो आन्सर काढताना इथून दिलाय त्यांनी करंट, हा पॉइंट आहे P, हा पॉइंट आहे Q. इथून करंट चाललाय ते म्हणतात 0.5 एम्पियर. आता करंट बाबाचं युनिट असतं एम्पियर. बर, हा 6, हा 6, हा 6, तिघही कसे दिलेत तर पॅरलल मध्ये. परत हे 6, हे 6 आणि हे 6. बरं बच्चा पार्टी, आता ते आपल्याला विचारतायत की ह्या ठिकाणी असणारं व्होल्टेज, P च्या ठिकाणी असणारं व्होल्टेज आणि Q च्या ठिकाणी असणारं व्होल्टेज यांचा डिफरन्स काढायचा आपल्याला. काय काढायचं आहे? डिफरन्स. आता मग व्होल्टेज कसं काढणार बाबा? तर सिंपल लॉजिक आहे की आपण बघूयात रेजिस्टर्स कसे आहेत, आधी सगळ्या रेजिस्टर्सला कंबाईन करता येते का ते पण बघूयात आणि मग फायनल आन्सर काय येते ते बघूयात आणि मग पुढे बघू. तर बच्चा पार्टी मला सांगा, आता व्होल्टेज ऍट P मायनस व्होल्टेज ऍट Q काढायचंय, तर तुम्हाला हे सर्किट रिड्यूस करावं लागेल. ह्या सर्किट मध्ये किती रेजिस्टर्स आहेत टोटल सांगा बरं, सगळे काउंट तर करा रेजिस्टर्स किती आहे. हा झाला 1 2 3 4 5 6 6. सगळ्यांची व्हॅल्यू शिवाय सारखीच आहे, 6 Ohmच आहे. बर, मग आता हे पहिला 6, दुसरा 6, तिसरा 6 कसे दिसत आहेत रे? त्यांच्याकडे बघून बघा बरं, पॅरलल लाईन वाटतायत की सिरीज मध्ये वाटतंय? पॅरलल मध्ये वाटतंय. मग पॅरलल मध्ये मी काय शिकवलंय तुम्हाला आठवतंय का? तर काय करायचं, सिंपल ह्या तिघांचाही मिळून मी एकच रेजिस्टर रिप्लेस करेल. इकडं पण बघा, आता हे वरचे दोघं कसे दिसत आहेत रे? हा 6 आणि हा 6, वरच्या दोघांबद्दल बोला, ते कसे दिसत आहेत? सिरीज मध्ये. यस, कारण एकाच गावावरची, एकाच ट्रॅकवरची 2 वेगवेगळी गाव आहेत. बर, खाली हा 6 आहे, वरती 6 + 6 RSC, डायरेक्ट ऍडिशन करून टाकतो, ऍडिशन 12 Ohm. ओके, आणि इथं कोण पॉइंट आहे? Q पॉइंट. बरं, पॅरलल मध्ये असतील 6 6 6 इक्वल व्हॅल्यूचे किती रेजिस्टर्स आहेत? फॉर्म्युला सांगा. RP = काय लिहितो आपण? R/N. यस, म्हणजे 3 रेजिस्टर आहे, N ची व्हॅल्यू आली 3 आणि R म्हणजे प्रत्येक रेजिस्टरची व्हॅल्यू 6 Ohm. सो RP, मग ती जी व्हॅल्यू आली ती किती आली रे बाबा? हो, 2 Ohm. मग बघा माझं जे सर्किट बनतंय, आता परत एकदा हे सर्किट मध्ये इथं झालाय 2 Ohm, वरती इथं गच्चा किती झालता? 6 आणि 6 दोघांचा मिळून झालता 12 Ohm. त्याला पॅरलल मध्ये किती होता खालचा? 6 Ohm. यांच्यातनं करंट किती चाललाय? हा पॉइंट होता P, हा पॉइंट होता इकडे Q. याच्यातनं करंट चाललाय 0.5 एम्पियर सर, बरोबर. मग आता 12 आणि 6 सिरीज की पॅरलल? प्रेम, साक्षी, शिवराज? यस, पॅरलल मध्ये. आणि पॅरलल मध्ये वेरी गुड वेरी गुड, दोनों पैरेलल में 12 और 6, तो इनका इफेक्टिव दोनों का मिला के ये इनका कंबाइन जो आएगा वो रजिस्टर मुझे लिखना है. तो मैं यहाँ पे लिखूंगा, पहले तो लिखा 2 Ohm, उसके बाद 12 और 6 को पैरेलल लिखा, उनका एक रेजिस्टेंस वैल्यू कितना है वो देखते हैं अपन, ये P है. ठीक है,
12 और 6 ऐसा लिखा, 12 और 6 पॅरलल में, 12 पॅरलल लाईन्स दोन काढल्या, वरती एल लिहिलं 6, 12 आणि 6 पॅरलल मध्ये. मग 12 आणि 6 पॅरलल मध्ये म्हणजे त्यांचा इफेक्टिव्ह किती येईल, तर पॅरलल साठी मी वापरला पी, आर म्हणजे रेझिस्टन्स, रेझिस्टन्सेस इन पॅरलल. तर तुम्हाला शिकवलंय एक तर दोघांचं मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला दोघांची ऍडिशन, किंवा आपली मेथड 1/RP इज इक्वल्स टू 1/12 प्लस 1/6. ये डिनोमिनेटर इक्वल करो, सॉल्व करो, या फिर डायरेक्टली आरपी लेने के लिए 12 इंटू 6 अपॉन 12 प्लस 6, ऐसा फॉर्मूला ही याद रखने का भी, दोनों का मल्टीप्लिकेशन डिवाइडेड बाय दोनों का एडिशन. और नहीं तर आपली मेथड सिंपल 1/RP 1/12 प्लस 1/6. इधर काय काळजी घ्यायची, ह्या केस मध्ये काय काळजी घेणार, तर 1/RP येते व्हॅल्यू, आपल्याला आरपी काढायचा असतो, रेसिप्रोकल घ्यायला विसरायचं नाही. बर इकडे येतो 12×72, दोन्ही मेथडने आन्सर सेम येणार, आणि 12 प्लस 6 18, 18 चौक 72. सो आरपी की वैल्यू आली 4 ओहम. यहाँ तक किसी को कोई दिक्कत, बताओ मेरे को जल्दी. साक्षी यस, शिवराज, सिद्धि, तनिष्का, अनुष्का, तनिष्का अनुष्का, अच्छा कॉम्बिनेशन है. साक्षी जी ओके. सो आरपी का वैल्यू आया 4 ओम. अभी मेरे को बताओ ये 12 और 6 का जो पैरेलल में था उनका आया 4, पी और क्यू के दरमियान जो था वो पहले से था यहाँ पे मौजूद 2 ओम. सो ये 2 ओम और ये 4 ओम, अभी दोनों कैसे दिख रहे हैं, अरे बताओ जल्दी भाई, दोनों कैसे दिख रहे हैं सीरीज में. देखो मेरा सर्किट कैसा था पहले, मैं उसको रिड्यूस करते करते ऐसा आया. मतलब सर्किट मध्ये किती वाकडे तिकडे रेजिस्टर्स असू द्या, पण हमेशा दोनच कॉम्बिनेशन होऊ शकतात, एक तर सिरीज किंवा पॅरलल. मग हे 6-6-6, हे 6-6, हे दोघं सिरीज मध्ये, हे पॅरलल मध्ये, हे तिघं सिरीज मध्ये. सो असं करून आपण ते रिड्यूस केलं सर्किट. सर्किट मधनं चाललाय 0.5 एम्पियर करंट, आणि सर्किट मध्ये आता 2 रेजिस्टर आहे, तर दोघं सिरीज मध्ये. सो दोघं सिरीज मध्ये म्हटल्यावर दोघांची झाली ऍडिशन, 2 अधिक 4 हे झालं 6 ओम. हा पॉइंट राहिला पी, हा पॉइंट राहिला क्यू. ज्या 2 पॉइंटच्या दरम्यान आपल्याला व्होल्टेज किंवा 2 पॉइंटच्या दरम्यान आपल्याला अक्रॉस आहे, तर त्याच्यासाठी हमेशा हे 2 पॉइंट तसेच ठेवायचे, आणि यातनं 0.5 एम्पियर करंट चाललाय. तर बच्चा पार्टी मग आता याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचंय, व्होल्टेज अक्रॉस पी क्यू, सिंपल ओम्स लॉ, यातनं जाणारा करंट मल्टीप्लाइड बाय याच्या अक्रॉस असणारा रेजिस्टन्स. सो 0.5 × 6 किती आला आन्सर बच्चा पार्टी राहून, तर 3 व्होल्ट. मग पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच हे बघा, व्होल्टेज अक्रॉस पी क्यू म्हणजे याच्या अक्रॉस जर आपण आहे ना, आपलं आता तुम्हाला घरी माहिती आहे व्होल्टमीटर, व्होल्टमीटर म्हणजे एखादा सपोज इलेक्ट्रिशियन आला आपल्या घरी, त्याला सांगितलं अरे भाऊ आमच्या डिव्हाइस मध्ये काही फॉल्ट आहे, तो आहे ना त्याच्याबरोबर व्होल्टमीटर घेऊन येतो. व्होल्टमीटर म्हणजे असं डिव्हाइस जे व्होल्टेज चेक करतं, मग तो डिव्हाइसची कंटिन्युटी पाहतो, कुठं जळालं असेल, IC/BC काय असेल ते सांगतो. तर त्याच्यासोबत जे डिव्हाइस असतं त्या डिव्हाइसला म्हणतात व्होल्टमीटर, जे व्होल्टेज मेजर करण्याचं काम करतं. आणि दुसरं एक डिव्हाइस असतं त्याचं नाव असतं ॲमीटर, आंबा नाही ॲमीटर. ॲमीटरचं काम असतं करंट एखाद्या डिव्हाइस मधनं किती फ्लो होतोय ते मेजर करण्याचं, करंट मेजरिंग डिव्हाइस. आणि वोल्टमीटर क्या करता है, तो वोल्टेज मेजर करने का काम करता है. ठीक है. सो जो वोल्टेज पी और क्यू टर्मिनल के अक्रॉस आया वो आया फिर 0.5 × 6 ओहम रेजिस्टेंस which is 3 volt. So that is nothing but voltage at P minus voltage at Q is equals to 3 volt. म्हणजे दोघांमधला डिफरन्स पण तेवढाच लिहितात, किंवा व्होल्टेज अक्रॉस पी क्यू पण तेवढंच लिहिलं जातं. ठीक आहे, लक्षात राहील. आन्सर समजलं, स्टेप समजल्या सर्वांना. सो करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये ज्या ज्या वेळेस रेजिस्टन्स हे सिरीज मध्ये किंवा
पॅरलल मध्ये कनेक्टेड असतील तर त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे फॉर्म्युले वापरू शकता. ठीक आहे. सो हे स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युले होते जे आपण घेतले. मग आता मी तुम्हाला काल मगाशी म्हणत होतो की सेल्स कनेक्टेड इन सिरीज आणि सेल्स कनेक्टेड इन पॅरलल. जाऊ का मग मी त्याला? साक्षीजी, प्रेम, साक्षी, यश, सिद्धी, आपल्याकडे आहेत अजून 8 ते 9 मिनिटं आहेत. मग आपण काय करूयात आता, सेल्स कनेक्टेड इन सिरीज अँड सेल्स कनेक्टेड इन पॅरलल ह्या पार्टला आपण सुरुवात करूयात. ओके. सो मी लगेच आता त्या पार्टला सुरुवात करतो. मग तर काय तो पार्ट बघूयात मग आता. तर ज्यावेळेस दोन सेल हे एकासोबत एक जोडतात तर त्यावेळेस ते त्यांची बॅटरीची ऍडिशन होते. तुम्ही रिमोट बघितलाय का रे घरी? टीव्हीचा रिमोट बघितलाय का? तर टीव्हीच्या रिमोट मध्ये तुम्ही बघा, तुम्ही तिथे ना 2 सेल टाकलेले असतात, 2 सेल. मग कसे कनेक्ट करतात? तर तुम्ही ते सर्किट जर पाहताल ना, किंवा आता लगेच हातात घ्या टीव्हीचा रिमोट, त्याचं सेलची ते जे झाकण आहे ते खोला, तर तुम्ही पाहताल की तुम्ही असे 2 सेल असे अलटून पालटून टाकलेले. एकाचं पॉझिटिव्ह टर्मिनल वरती असेल तर दुसऱ्याचं निगेटिव्ह आणि आपले पॉझिटिव्ह असं टर्मिनल असे असतात. मग हे सेल्स कसे कनेक्टेड आहे नेमकं? सिरीज मध्ये की पॅरलल मध्ये? किंवा असं का कनेक्ट करावं लागतं बाबा आपल्याला? सिरीज मध्ये पॅरलल मध्ये असे का कनेक्ट करावं लागतात? किंवा सिरीज मध्ये की पॅरलल मध्ये कसं ओळखायचं? किंवा आपल्या घरी जर बॅटरी असेल, बॅटरी टॉर्च बच्चा पार्टी लोक पूर्वी असायची, आता जस काय तुम्ही पाहताल तर चार्जिंग बॅटरीज आहेत. पण पूर्वी आठवतं का तुम्हाला, निप्पोचे वगैरे सेल होते असे मोठे मोठे, आणि मग ते सेल इथं टाकावा लागायचा. एक सेल टाकला त्याच्या मागे लगेच दुसरा सेलही टाकावा लागायचा. मग हे पॉझिटिव्ह, दुसऱ्याचं निगेटिव्ह टर्मिनल. मग ते सिरीज मध्ये कनेक्टेड होते की पॅरलल मध्ये? आठवतंय का तनिष्का, सिद्धी, साक्षी, प्रेम? सिरीज मध्ये. हा, सिरीज मध्ये मग काय होतं? व्होल्टेज वाढतं की करंट वाढतं? का ते नाही सांगता यायचं? सर ते नाही विचारायचं बरं का, असं एवढं लगेच पुढचा प्रश्न नाही विचारायचा, जेवढं आहे तेवढं. हा, सांगा बरं मग लॉजिक. प्रश्न माझा लॉजिकल आहे की इलॉजिकल आहे ते सांगा पहिल्यांदा. कारण आपण डे टू डे फिजिक्स म्हणजे काय, तर आपण जे डे टू डे लाईफ मध्ये वापरतो ना तेच फिजिक्स आहे, बाकी दुसरं काहीच नाहीये. आणि जोपर्यंत तुम्ही फिजिक्सला असं उघड्या डोळ्याने बघणार नाही, जोपर्यंत फिजिक्सला तुम्ही रिलेट करणार नाही रिअल लाईफ एक्झाम्पल्स घेऊन, तोपर्यंत फिजिक्स तुम्हाला आत्मसात होणार नाही. तर मग मला सांगा, हे 2 सेल ज्यावेळेस तुम्ही असे आलटून पालटून टाकतात तर त्यावेळेस ते सिरीज मध्ये कनेक्टेड असतात की पॅरलल मध्ये? एक जणांनी उत्तर दिलं, मला असं वाटतंय साक्षीने दिलं का, साक्षीजीने, की हा सिरीज मध्ये. ठीक आहे, आवडलं मला, उत्तर आवडलं, करेक्ट आहे, सिरीज मध्ये. पण मग सिरीज मध्ये काय वाढतं? दोघांचं व्होल्टेज वाढतं की करंट वाढतो? करंट. मग आता हा, एकच मिनिट, मी तुमची डायग्राम इथं काढतो. तर मी जे म्हणत होतो की 2 सेल्स ज्यावेळेस सिरीज मध्ये कनेक्टेड आहे तर त्यावेळेस ते असे कनेक्टेड आहेत बघा, असे. मग हा जो पहिला सेल आहे त्या सेल कडे एक टर्मिनल आहे पॉझिटिव्ह, दुसरं टर्मिनल आहे त्याचं निगेटिव्ह. सेल असं रिप्रेझेंट करतात, हे निगेटिव्ह टर्मिनल आहे. सो दिस इज फर्स्ट सेल. मग फर्स्ट सेलचं निगेटिव्ह टर्मिनल सेकंड सेलच्या पॉझिटिव्हला कनेक्टेड आहे. ठीक आहे. सो व्हेन निगेटिव्ह ऑफ फर्स्ट सेल, आता इथंच बघा ना, हे बघा, आता हे लीड म्हणजे पॉझिटिव्ह हा, आणि हे टर्म म्हणजे निगेटिव्ह. इथं परत हे टर्म म्हणजे पॉझिटिव्ह आणि हे कसं निगेटिव्ह. When negative of first cell is connected to positive terminal of second cell, then this combination is called as cell connected in series. तो सेल जब सीरीज में कनेक्ट होता है तो ते का कनेक्ट करतात? तर एक जर सपोज 5 व्होल्टचा आहे, दुसरा सपोज 7 व्होल्टचा आहे, ह्या दोघांच्या व्होल्टेजची ऍडिशन होते बच्चा पार्टी. जो नेट व्होल्टेज तुम्हाला मिळेल
तर तो दोघांच्या व्होल्टेजची ॲडिशन असतो आणि तो लिहिला जाईल 5 + 7 विच इज इक्वल टू 12 व्होल्ट. मग ज्यावेळेस असं आपण कॉम्बिनेशन पाहतो, निगेटिव्ह टर्मिनल ऑफ फर्स्ट सेल is connected to positive terminal of another cell, then this combination is called as cells connected in series. याद रहेगा, ये दोनों सेल सीरीज में है लेकिन दोनों सेल एक दूसरे को सपोर्ट कर रहे हैं या अपोज कर रहे हैं. एडिशन होता है तो बोलने का एक दूसरे को सपोर्ट कर रहे हैं, और अगर सब्ट्रैक्शन होता है तो बोलने का एक दूसरे को अपोज कर रहे हैं. दैट्स इट. समजतंय का बच्चा पार्टी? मग हे बघा, तसंच सेम कॉम्बिनेशन, एक सेल असा आहे, दूसरा सेल निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे. सो ये E1 है, ये E2 है. तो E1 सेल में ये पॉजिटिव टर्मिनल, ये निगेटिव टर्मिनल. सो निगेटिव्ह टर्मिनल ऑफ फर्स्ट इज कनेक्टेड टू निगेटिव्ह ऑफ सेकंड, आणि मगाशीच्या केसमध्ये निगेटिव्ह टर्मिनल ऑफ फर्स्ट सेल इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सेकंड सेल. अंडरस्टूड? दोघांमधला फरक समजतोय का? प्रेम, तनिष्का, सिद्धी, साक्षी, प्रेम, अनुष्का, या ओके. सो मग सांगण्याचा उद्देश काय की ज्यावेळेस असं घडतं त्यावेळेस ते एकमेकांना सपोर्ट नहीं करे, सीरीज मध्येच आहे. यस, दे आर कनेक्टेड इन सीरीज, यस, लेकिन दोनों एक दूसरे को सपोर्ट कर रहे हैं या अपोज कर रहे हैं, तो ऑब्वियसली दोनों एक दूसरे को क्या कर रहे हैं? अपोज ईच अदर. दे आर अपोजिंग ईच अदर. सो दोनों में से कौन बड़ा है? डिपेंड है. मग दोनों में से एक तो E1 बड़ा होगा या E2 बड़ा होगा. सो E1 अगर बड़ा है तो फॉर्मूला बनेगा E1 - E2, और अगर E2 बड़ा है तो ये फॉर्मूला, बड़ा मतलब उनका वैल्यू, ठीक है, E2 - E1 असं बनेल. सो हे बनेल नेट व्होल्टेज, ठीक आहे. सो मग सेल कसा रिप्रेझेंट करतात कुठलाही, तर सेलचं रिप्रेझेंटेशन मी इथं दाखवतो. तर सेल किंवा त्यालाच आपण बैटरी म्हणतो. तर सेलचं जे सिंबल है बच्चा पार्टी लोग, तो सेल ऐसा दिखाई देता है. उसके साथ उसका खुद का एक छोटा सा टिल्लू वाला रेजिस्टेंस होता है जिसको अपन इंटरनल रेजिस्टेंस ऑफ द सेल म्हणतो. ठीक आहे. सो बच्चा पार्टी हे झालं तुमचं सिंबल सेलचं किंवा बॅटरीचं. किती जणांना लक्षात आलं सांगा बरं, हो म्हणून सांगा किंवा नाही म्हणून सांगा. तनिष्का, सिद्धी, कुठलाही सेल रिप्रेझेंट करताना त्याला फिजिक्सच्या टर्म्स मध्ये असं रिप्रेझेंट करतात. ठीक है, एक है पॉजिटिव टर्मिनल, दूसरा है नेगेटिव टर्मिनल, और उसके साथ है उसका खुद का इंटरनल रेजिस्टेंस, एंड दैट इंटरनल रेजिस्टेंस इज स्मॉल r. ओके. सो मग आता ह्या सेल किंवा बॅटरी मध्ये हा झाला त्याचा सिम्बॉल. मग एकच मिनिट, आपली मीटिंग चालू आहे ना, हा स्क्रीन विजिबल आहे ना, या ओके फाईन. सो हा झाला त्याचा सिम्बॉल सेलचा. मग तर ई म्हणजे काय, मग आर म्हणजे काय, मग तर ई स्टँड्स फॉर EMF ऑफ ए सेल. कुठल्याही सेलकडे जन्मजात त्याला बनवल्यापासून जेवढं व्होल्टेज त्याला मिळतं दॅट इज कॉल्ड एज EMF ऑफ ए सेल. ओके. एंड व्हाट इज स्मॉल आर? तो स्मॉल आर को बोला जाता है इंटरनल रेजिस्टेंस ऑफ ए सेल. ठीक है, इंटरनल रेजिस्टेंस है सेल का, तो उसको लिखा स्मॉल आर. तो अभी बच्चा पार्टी लोग अपन को एक रिलेशन सीखना है, लेकिन ये रिलेशन सीखने के लिए हम नेक्स्ट सेशन में जाएंगे. नेक्स्ट सेशन में उसका टाइप भी देखेंगे. तो ये होता है, एक मिनट, बैटरी लो. चार्जर कनेक्ट करून ठेवलं होतं, बॅटरी लो सांगते ते. ओके. हा ओके झालंय. सो आपण मग आता बच्चा पार्टी हे व्ही काय असतं तर याला म्हणतात पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ए सेल, PD ऑफ ए सेल. ठीक आहे. ई म्हणजे काय तर EMF ऑफ ए सेल. आय म्हणजे काय तर करंट सप्लाइड बाय द सेल. ठीक आहे.
हे बघा ई म्हणजे काय लिहिलंय, स्मॉल आर म्हणजे काय लिहिलंय, व्ही म्हणजे काय लिहिलंय आता, आणि आय म्हणजे कोण, तर त्या सेल कडनं आपण किती करंट सप्लाय घेतोय, करंट सप्लाइड बाय द सेल. नाव कमिंग बॅक, मी जे प्रश्नाचं तुम्हाला उत्तर विचारलं होतं, एकच मिनिट, आता हे सेव्ह होतंय कंटेंट, हा बरं बच्चा पार्टी. मग मी जे प्रश्नाचं उत्तर विचारलं होतं, प्रश्न विचारला होता, काय प्रश्न होता की दोन सेल ज्यावेळेस सिरीज मध्ये कनेक्ट करतात तर त्यावेळेस त्यांचं काय वाढतं, व्होल्टेज वाढतं की करंट वाढतं, तर कुणीतरी उत्तर दिलं होतं करंट वाढतं, तर उत्तर चुकीचं आहे. दोन सेल ज्यावेळेस सिरीज मध्ये कनेक्ट करतात तर त्यावेळेस त्यांचं व्होल्टेज वाढतं. हे बघा दोघांच्या व्होल्टेजची काय झाली, ऍडिशन. मग तुम्ही म्हणताल सर करंट का नाही वाढला, तर बच्चा पार्टी हे बघा, ज्यावेळेस ते सिरीज मध्ये म्हणजे दोघांचा रास्ता एकच आहे आणि रास्ता सेम जर असेल तर मी तुम्हाला रेजिस्टरच्या वेळेस शिकवलं होतं, तर त्यांच्यामधनं जाणारा करंट सुद्धा काय असेल, सेम असेल. तो करंट वाढणार पण नाही आणि कमी होणार नाही, पण फक्त त्यांच्या रेजिस्टन्सची होणार ऍडिशन. आणि आता मी तुम्हाला मग तो जो करंटचा जो फॉर्म्युला आहे ना, तो फॉर्म्युला रेजिस्टर्स मल्टिपल आयडेंटिकल बॅटरीज कनेक्टेड इन सिरीज कनेक्टेड इन पॅरलल, ते मी कन्सेप्ट शिकवणार आहे. सो ज्यांच्याकडे आता पुस्तक आहेत इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स ह्या चॅप्टरवर सर्वांनी या, आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे शिकवणार आहे ते जाणार आहे पेज नंबर 11.8 11.9, कॉम्बिनेशन दॅट इज ग्रुपिंग ऑफ सेल्स. ठीक आहे. सो मग हा व्ही काय असतो, ई काय असतो, आय काय असतो, आर काय असतो. उद्या सर्वांनी उद्याच्या सेशनमध्ये आपलं मेन टेक्स्ट बुक तर ठेवायचंच आहे, त्या मेन टेक्स्ट बुक बरोबरच आपलं जे मॉड्यूल आहे मॉड्यूल नंबर 3, मी जे मॉड्यूल दिलेलं आहे एमसीक्यूचं, सो मॉड्यूल नंबर 3 ये भी लेके बैठना है आपको. ठीक आहे. सो मग हे जे रिलेशन आहे सेलच्या केस मधलं, हे रिलेशन आपण उद्या डिटेलमध्ये शिकूयात. चालेल, थांबूयात मग बच्चा पार्टी. आज के लिए बस इतना ही. आज उद्यासाठी आणि कालसाठी जे सेशन चेंज झाले होते ते टायमिंग मी तुम्हाला शेअर केलेलंच आहे ग्रुपवर. गुरुवारपासून जे असतील ते सेशनचे टायमिंग सांगेल, आणि आता याच्यानंतर मॅथ्सच्या सरांचं सेशन होईल. ठीक आहे, थांबतो. चलो, गुड नाईट, शब्बा खैर. एवढं तास बंद केले. मग व्हॉट्सअप करशील का रे सुरू.